आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पाणी साचण्याच्या आणि पूरस्थिती निर्माण होण्याच्या घटना टाळण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन होंबासे यांनी मंगळवारी शहरातील विविध नाल्यांची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी नालेसफाई, गाळ काढण्याची कामे आणि पाणी निचरा व्यवस्थेचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना कामे गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले। पाहणी दरम्यान ब्रह्मदेव नगर, मुलतानी बेकरी परिसर, नाला क्रमांक 13 व 14 तसेच अमन हॉटेल ते मजरेवाडी मार्गावरील नाल्यांची स्थिती तपासण्यात आली। नाल्यांवरील अतिक्रमणे तातडीने हटवून सफाईची कामे पूर्ण करण्याचे आदेश देत अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या। तसेच पावसाचे पाणी रस्त्यावर न साचता नाल्यात वाहून जाईल आणि यासाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले। रवींद्रनगर, ताई चौक, विजयनगर ते शोभानगर परिसरातील नाल्यांचीही पाहणी करून पावसाळ्यात नागरिकांच्या घरात पाणी शिरू नये यासाठी युद्धपातळीवर कामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले। शहरातील सर्व नाल्यांची स्वतंत्र नोंदणी करून भविष्यातील नाला विकासासाठी सविस्तर आराखडा तयार करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या। पावसाळ्यात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी महानगरपालिका प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। जेणेकरून लोड सस्टेन होणार म्हणजे आपली परमिशन घेऊन केलं नाही आपल्याला तरी पण त्यांनी असं काय केलं मग फक्त काय त्यांनी 5 वाजता केलं खाली पडले होता लेवल आपलं बघा जे सांगू ना आपण जे केले का म्हणतात त्यापासून परत आपण देऊया म्हणजे पत्र देऊया आपली नोट लेवल देऊन मग आपण आता हे बी करून देऊया की नोट लेवल ओके हां ओके फक्त जर हा त्यांचा ग्राउंडचा लेवल पाहिला तरी आपल्याला जमत म्हणजे माझं या व्यवस्थित पाणी फ्लो होतं फक्त वर्कआउट करते आपण मागून जे पकडलं का नाही जर आपण किती लेवलला पकडतो जिथे किती आहे अंडरग्राउंड करणार आहे ती लेवल नका काय नमस्कार आपण पुढे हां हां हा एरिया म्हणतो हा ब्रह्मदेव नगर हां हा एरिया कोणता हे सगळं आनंदनगर जे आलं आहे त्याचं काही नाही सर हे ब्रह्मदेव नगर आलं आपण इथं थांबलं ना आणि इथून तुम्ही आता इथून चौघुले पार्क परवातीसाठी गेले होते बरोबर आहे परवा दिवशी तुमची विजिट झाली ना चौघुले पार्क रोडच्या कडून दाखवलं हां बघा सर एक गोष्ट आहे पहिला येणारा ना असं जाऊन पण येतो असं आता आपण काय केलं असं केलं तरी आता न्यू प्रपोजल झाल्यामुळे ना प्रत्येक पूर्ण एरिया आता हे आपण केला ना तर हे पूर्ण एरियामध्ये पाणी म्हणजे जाणार नाही पाणी आपलं काय करायला लागलं आता ते आम्ही ते एजन्सीला हायर केलेलं आहे मॅडम ते हे जे केलं होतं का नाही जिथं मेन चौक असतात ते शारदा कन्स्ट्रक्शन शारदा नवीन एक एजन्सी होती नवीन एजन्सी तिथून आहे ती त्या एजन्सी झालं तर आपण सर मैं अभी बताता आपको हम 30 साल से यहाँ से मेरे को ये इधर का टेक्निकल मालूम है तिथं मेन चौक आहे का नाही ते तिथं जसं केलं होतं का नाही आता स्पेशली तिथं लो लाईन एरियामध्ये अजून हा चौक आहे